अमरावती जिल्ह्यात 70 गावात भीषण पाणी टंचाई, 12 टँकर आणि 44 खासगी विहिरींचे शासनाकडून अधिग्रहण, मेळघाटमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची धावपळ। संगमनेर तालुक्यातील 20 गावांना पाणी विकत घेण्याची वेळ, प्रादेशिक पाणी पुरवठा योजना रखडल्याने पाणी विकत घेण्याची वेळ, शासकीय टँकरने किमान वापरासाठी तरी पाणी द्यावं, ग्रामस्थांची मागणी। अहिल्यानगरच्या पिंपळगाव माळवीमधील तलाव कोरडा पडला, अनेक भागात पाण्याची मोठी समस्या निर्माण, पक्षी प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण। ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती, ठाण्यातील काही भागात आज कमी दाबाने पाणी पुरवठा होणार, नागरिकांना पाण्याचा वापर अत्यंत जपून करण्याचं आवाहन। जळगावच्या मुंदडानगरमध्ये खोदकाम करताना पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीच फुटली, जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया, जलवाहिनी गळती दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। जळगाव जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा हतनूर धरणातील जलसाठ्यावर परिणाम, हतनूर धरणातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा 5.22% कमी। विदर्भात पुढील 2 ते 3 दिवसात उष्णतेच्या लाटेची शक्यता, तापमान 45 पर्यंत जाण्याची शक्यता, नागपूर वेधशाळेकडून इशारा, विदर्भातील अनेक जिल्ह्यात 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण। धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा चढला, तापमान 42 अंशाच्या वर, तापमान वाढल्याने विजेच्या मागणीत मोठी वाढ, वीज वितरण करताना तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून ट्रान्सफॉर्मरला कूलर। अकोला सलग दुसऱ्या दिवशी 44.2 अंश तापमानाची नोंद, तर 21 आणि 22 एप्रिलला तापमान 45च्या वर जाण्याची शक्यता, नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन। नाशिकच्या मालेगावात तापमानाचा पारा वाढला, 43 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचलं, 45 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा जाण्याची शक्यता। नाशिक शहरात तापमानाचा पारा 40 अंशावर, शहरातील 30 सिग्नल दुपारी 1 ते 4 दरम्यान बंद राहणार, लोकांना उष्णतेचा फटका बसू नये यासाठी पोलिसांचा हा निर्णय। नंदुरबार जिल्ह्यात पारा 43 अंशावर, सर्वाधिक फटका फळबागांना, रस्त्यावर शुकशुकाट, टोपी, रुमाल, स्कार्फ आणि सफेद कपड्यांची मागणी वाढली। अमरावती संत्र्याच्या आंबिया बहार धोक्यात, वाढत्या तापमानामुळे संत्र्याच्या आंबिया बहाराला फटका, संत्रा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यात जांभूळ बागा बहरल्या, लाखोंचा नफा शेतकऱ्याला अपेक्षित, विदर्भातील पहिला प्रयोग यशस्वी। हिंगोली जिल्ह्यात पाणी असलेल्या शिवारात उन्हाळी भुईमुगाची लागवड, सध्या भुईमुग चांगला बहरला। वाशिम जिल्ह्यात खरीप पेरणीचं नियोजन सुरू, 4,01,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी होणार, पेरणीसाठी 83,243 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कडक उन्हातही कांदा काढणीच्या कामाला वेग, कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी। नांदेडच्या अर्धापूरमधील कोंढा येथे शेतकरी आक्रमक, टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाल चिखल। वाशिमच्या सावरगाव बडेजवळ आंब्याच्या ट्रकचा अपघात, ट्रक उलटून आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान, अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात हापूस आंबे दाखल, प्रत्येकी 1.5 ते 4,000 पेटीला दर। हवामान बदलाचा फटका देशातील साखर उद्योगाला बसला, देशातील साखर उत्पादनात 60 लाख मेट्रिक टनची घट होण्याची भीती, कारखानदारीला 24,000 कोटींचा फटका, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी। वाशिम जिल्ह्यातील अनेक गावातील शेतीची वीज 2 दिवसांपासून बंद, मूग भुईमुगसह इतर पीक सुकण्याच्या मार्गावर, शेतकऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून निदर्शनं, पश्चिम बंगाल येथील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मालेगावात आंदोलन, अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीसाठी निवेदन। वर्धा सकल हिंदू समाजाच्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मोर्चा, पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, माजी खासदार रामदास तडस, अनिल पांडेंची मोर्चात उपस्थिती। सोलापुरात मंत्री भरत गोगावलेंसमोर शिवसैनिकांच्या 2 आजी-माजी जिल्हाप्रमुखांमध्ये बाचाबाची, मनोज शेजवाल आणि मनीष काळजेंमध्ये बाचाबाची, जिल्हाप्रमुखांनी जाणीवपूर्वक गोगावलेंना शासकीय विश्रामगृहात येण्यापासून रोखल्याचा मनोज शेजवाल यांचा आरोप। नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी खुला, 3 दिवसांनंतर पोलिसांनी बॅरिकेड हटवलं, गेल्या 3 दिवसांपासून रस्ता वाहतुकीसाठी बंद होता। पुण्यातील नवले ब्रिजजवळ एकानं चक्क वाहतूक पोलिसाचीच धरली गचांडी, वाहतूक पोलीस ड्रंक अँड ड्राईव्हची चेकिंग करत असताना घडला प्रकार, दारूच्या नशेत एकाकडून चक्क वाहतूक पोलिसांनाच दमदाटी, गचांडी धरणारा युवक पोलिसांच्या ताब्यात।
छत्रपती संभाजीनगरात गावगुंडाकडून एकाला मारहाण, मुलीला शाळेत सोडायला जाताना गाडीचा धक्का लागल्याने मारहाण. वाळूज परिसरातील महाराणा प्रताप चौकातील ही घटना, मारहाणीचा व्हिडिओ समोर. सोलापूरच्या बार्शीत एकानं वाईन शॉप मालकाच्या डोक्यात बाटली फोडली. दुकानात दारू पिऊ न दिल्यानं रागातून वाईन शॉप मालकावर हल्ला. शंकरराव कोकाटे असं जखमी वाईन शॉप मालकाचं नाव. बुलढाण्याच्या बोंडगाव परिसरात नखगळती प्रकरणात बाधितांची संख्या 40 वर पोहोचली. नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण. आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू. राजकीय आणि श्रीमंतांचे अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याचा व्यावसायिकांचा आरोप. कारवाई करताना भेदभाव होत असल्याचा व्यावसायिकांचा पालिका प्रशासनावर आरोप. गोंदियामध्ये बाई गंगाबाई महिला रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू. योग्य उपचार न झाल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप. महिलेच्या मृत्यूप्रकरणी 3 सदस्य चौकशी समिती गठीत. अधिष्ठातांनी गांभीर्याने दखल घेतली. जळगावच्या चाळीसगाव अग्निशमन दलात एकाच फायर टेंडर वाहन असल्याची माहिती. 2 ठिकाणी दुर्घटना झाल्यास कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते. 2 फायर टेंडर वाहनांचा प्रस्ताव देऊनही वाहन उपलब्ध होत नसल्याचा आरोप. साताराच्या कराडमधील वडोली निळेश्वर ग्रामस्थांचं बेमुदत धरणं आंदोलन. बोगस ग्रामसभेचा ठराव करून पात्र असणारी घरकुलं अपात्र केल्याचा ग्रामस्थांचा आरोप. अपात्र घरकुलं पात्र केल्याचं लेखी पत्र मिळेपर्यंत आंदोलन चालू ठेवणार. गोंदियामध्ये शिवभोजन ॲप मागील काही दिवसांपासून बंद. नागरिकांना जेवणासाठी 30 ते 35 मिनिटाची प्रतीक्षा. लवकरात लवकर अडचणी दूर करण्याची शिवभोजन केंद्र चालकांची मागणी. भंडाऱ्यात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा संपन्न. नाना पटोले यांच्यासह वजाकत मिर्झा यांची उपस्थिती. नागपूर शहरातील सर्वात पहिल्या 5 पावली उड्डाणपुलाच्या पाडकामास सुरुवात. कमाल चौक ते गोळीबार चौक हा 1 किलोमीटरचा उड्डाणपूल पाडून दिघोरीपर्यंत 9 किलोमीटरचा नवा उड्डाणपूल निर्माण करण्यात येणार. अमरावती विभागातील शालार्थ आयडीची चौकशी होणार. मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल. भाजप पदवीधर सेलचे मुख्यमंत्री आणि शिक्षण राज्यमंत्र्यांना पत्र. नाशिकच्या मनमाडमध्ये बिबट्याचा वावर. बदकाची शिकार करताना बिबट्या सीसीटीव्हीत कैद. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. जनावरांच्या लंपी आजारानं पुन्हा डोकं वर काढलं. गोंदियाच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखलीत 5 ते 6 शेतकऱ्यांच्या जनावरांना लंपी आजाराची लागण. आजाराचा प्रसार थांबवण्यासाठी तात्काळ लसीकरण करण्याची मागणी. मोताळा तहसील कार्यालयातील परिसरात पक्ष्यांसाठी पाणी आणि खाद्याची सोय. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत परिसरातील झाडांवर पाण्याच्या आणि खाद्याच्या कुंड्या लावल्या. रत्नागिरीच्या मालगुंड गावात पुस्तकांचं गाव उपक्रम सुरू. वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम सुरू. अमरावतीच्या मोजरी गावात तुकडोजी महाराजांच्या जयंती महोत्सवानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील नाटकाचं सादरीकरण. नाटक पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी. वाशिमच्या उमरीत द्रोण पत्रावळी उद्योगाला झळाळी. कागदी द्रोण पत्रावळीला लग्न समारंभामध्ये प्रचंड मागणी. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचा पादुका दर्शन सोहळा संपन्न. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. सांगलीच्या जतमधील मुचुंडीत देवराया देवाची यात्रा सुरू. यात्रेत चाबूक फोडून नवस फेडण्याची अनोखी परंपरा. लाखो भाविक यात्रेनिमित्त मुचुंडीत दाखल. सांगलीच्या खानापूरमधील पारेगावची दरगोबा देवाची यात्रा संपन्न. यात्रेला खासदार विशाल पाटील आणि आमदार सुहास बाबर यांची उपस्थिती. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. शिर्डीतील साईचरणी 68 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट दान. आंध्र प्रदेशातील साई भक्तांकडून साईंच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण. वाई तालुक्यातील कवठे येथे बगाडी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. कवठे गावामधील 11 भावकीच्या बैलांना मिळाली ठराविक अंतर बगाडी यात्रा ओढण्याची संधी.